श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि माझा ब्लॉग थोडा उशिरा येत आहे, तर बघा इथे सुरू आहे आपली तुळशी विवाह। तर तुळशी विवाहाची तयारी वगैरे सर्व झालेली आहे आणि आता वाजलेले आहे 7 वाजलेले आहे। तर बघा अशी मांडणी केलेली आहे मी तुळशी पूजेची। छान सकाळी म्हणजे कुंड्या छान सारून घेतलेल्या होत्या मी चुन्यानी। तर बघू शकता छान पांढरा दिसत आहे। आणि मागे जी तुळशी आहे ती जुनी तुळशी आहे आणि समोर जी कुंडी आहे ती नवीन तुळशी आहे। तर म्हणतात तुळशी विवाहाच्या वेळेस नवीनच तुळशी पाहिजे। छोटं रोप आणि छोटं रोपाची पूजा नाही करायची, जे छोटं राहते त्याची पूजा नाही करायची, ते कुमारिकाच राहते म्हणजे लहान राहते म्हणून। आणि ते म्हणतात तुळशी जेव्हा वयस होते तेव्हा त्याची पूजा करायची, म्हणजे थोडी मोठी झाली तुळशी तेव्हा त्याचा विवाह करायचं। तर माझी तुळशी थोडी मोठी झालेली होती नवीनवाली, तर त्या तुळशीची मी विवाह लावून घेतलेला आहे आणि ह्यावेळेस थोडीशी वेगळी मांडलेली आहे। तर मग कसं घाई गडबडीत मांडली मी, मला वेळच नव्हता, तर थोडी बाहेर वगैरे गेली होती त्यामुळे। तर म्हणून मी नाही तर खूप छान म्हणजे असं मी असा म्हणजे डब्बा वगैरे ठेवते, त्याला डेकोरेशन वगैरे करते आणि त्याच्यावर मग कृष्ण ठेवते। तर ठीक आहे ना, तुळशी आणि कृष्ण थोडंसं लेबलमध्ये झालं म्हणून अशी साधीसुधी मी डेकोरेशन केलेली आहे। आणि अवी नव्हते घरी, तर बघू शकता आजी, ही माझी आजी आहे। तर आजी आणि माझ्या मुलींनी अंतरपाठ पकडलेला आहे, तर ती खूप कॉमेडी करत होती तिथे। म्हणजे माझ्या आजीला खूप चिडवत होती, आपल्या नानूला चिडवत होती खूप। म्हणजे मंगलाष्टके सुरू होते ह्यावेळेस, मंगलाष्टके सुरू असताना थट्टा मस्तीच खूप सुरू होती। तर मी तिला सांगत होती, डोळे दाखवत होती की हसू नको, मजाक नको करू, पण लहान मुलं कुठं ऐकतात। तर निवेद्य वगैरे चढवून घेतलेला आहे छान मस्त। आणि मम्मी पप्पाला बोलवलं होतं मी जेवण करायला, कारण की तुम्हाला माहीत आहे तुळशी विवाहाच्या दिवशी जेवण आपल्या घरी पुऱ्या हे ते सगळं बनल्या जातं प्रसादासाठी। तर इथे बघा ती पायरीवर चढली आणि आमची जी माझी एक मुलगी व्हिडिओ काढत आहे ती नुसती व्हिडिओ हलत आहे आणि ती कॉमेडीसुद्धा करत होती। तर ती आणि लहान मुलगी थोडीशी माझी चुलबुली आहे, तर ती आपल्या नानूलाच खूपच म्हणजे चिडवत राहते। हे तिचे नानू आहे, तर नानू पण तिला चिडवत होते। तर हे बघू शकता नानूला दाखवत आहे, कारण की नानू बडबड करत होते, थोडेसे चिडवत होते आपल्या नातनीला। आणि आजोबाचा नातनीचा रिश्ता तसा असते, चिडवण्या लायकीचा। तर इथे पप्पा काय करत होते, तुळशीवर अक्षिता नाही टाकत होते, तर तिच्या अंगावर टाकत होते। ती असं थट्टा मस्ती सुरू होती आणि आमच्या घरी तसंच सुरू राहते, थट्टा मस्ती, थोडीशी मजाक मस्ती सुरू राहते। आणि खरंच सांगते, हे मजाक मस्तीमध्येच आपण जेव्हा पूजापाठ करतो तर देवालासुद्धा आनंद होतो की म्हणजे कारण की आपले देव पण आपल्या घरात सहवास करतात, ते आपले मेंबरसारखेच राहतात घरात। तर अशी पूजा झालेली आहे। आणि बघू शकता माझी आजी 85 वर्षाची आहे, तरी बघा किती म्हणजे त्यांची काठी बघा किती यंग आहे। आणि आपण म्हणजे ह्या वयात तरी आपलं दुखणं दाखणं सुरू राहते, पण माझी आजी खूप जास्त स्ट्रॉंग आहे। आणि इथे मी बघा आरती करून घेत आहे आणि ते बाजूला तुम्हाला दिसत आहे ते नारळाचं झाड आहे माझं, आणि मी बकेटमध्ये लावलेलं आहे। खाली लावलेलं असतं ते आणखीन मोठं झालेलं असतं। आणि बघू शकता आणि छान मस्त माझ्या तुळशीची पूजा वगैरे मस्त झालेली आहे सगळ्यांना। आणि आपण जेव्हा आरती करतो तर सगळ्यांना आरती द्यायची। तर आमचा कॅमेरामॅन थोडीशी मोबाईल जास्तच हलवत आहे आणि फॉरवर्डमध्ये केलेली आहे व्हिडिओ, म्हणून तुम्हाला जास्त स्पीडने दिसत आहे। आणि ही आमची चुलबुली आहे जास्त, ही एकाच ठिकाणी स्थिर नाही राहत बिलकुल। ती नानू म्हणजे तिला नानूशिवाय होतच नाही, तिचे नानू पाहिजे। आणि तिचे नानू आणि तिच्यामध्ये थट्टा मस्करी खूप जास्त सुरू राहते। आणि बघू शकता आणि इथे आमची आरती सुरू होती, आरती आणि पप्पाला दिली होती आरती करायला। तर बघा अशी आरती झालेली आहे। आणि मी आरती घेऊन डायरेक्ट म्हणजे सर्वांना द्यायच्या अगोदर मी सर्वात अगोदर आपल्या घरच्या देवांना आरती देते। तर बघू शकता घरच्या देवांना कापूर वगैरे दिला आहे आणि स्वामी महाराजांना सुद्धा दिलेला आहे। आणि आता सर्वांना देऊन देते।
आणि सर्वजण असले तर खरंच खूप छान वाटते. म्हणजे आधी म्हणजे आमचा भरला कुटुंब होता, माझ्या सासरी खूप मोठा कुटुंब आहे, पण सगळे आता वेगवेगळे राहतात. काळानुसार सगळं बदलावं लागते. सगळे लेकरं वगैरे मोठी झाले. आधी आम्ही सगळे एकत्र राहत होतो तर खूप छान मजा यायची. तर आता मी मम्मी पप्पाच्या घराजवळ राहते, तर मम्मी पप्पा अटेंड करतात आणि खरंच एकटं एकटं करण्यापेक्षा सगळेजण मिळून करतात ना, तर त्याची मज्जाच वेगळी राहते. आणि आमची आजीबाई बघा 85 वर्षाची आहे, पण अजूनही मस्त फिट आहे. आणि जुनी हड्डी ते म्हणतात ना, जुनं ते सोनं तसं आहे. तर अजूनही स्ट्रॉंग आहे. नाही आमचे बघा कृष्णगोपाळ, तुळशीकडे आम्ही तोंड केलेलं आहे कृष्णगोपाळचं. तुळशीकडे, कारण की अंतरपाठ करताना नवरदेव नवरी एकमेकाकडे तोंड करून राहतात, तेव्हा म्हणून आम्ही आता कृष्णाचं तोंड तुळशीकडे केलेलं आहे. आणि पुष्कळ जण खूप छान छान सजवतात, साड्या वगैरे घालतात. तर त्याला सुद्धा खूप वेळ, कसं कोणी हाताखाली असलं कामाला वगैरे तर आपण ह्या कामामध्ये लक्ष देऊ शकतो. तर ह्याही कामामध्ये लक्ष, घरातील लक्ष, मग तेवढा वेळ नसतोच ना, नाही भेटत. तर मी अशी साधीसुधीच तुळशीची पूजा केलेली आहे. आणि इथे बघा आज म्हणजे कार्तिक महिन्याचा आखरी शेवटचा दिवस होता, तर तेव्हा मम्मीने लक्ष्मीपूजाही केलेली आहे आणि तुळशी विवाहसुद्धा केलेला आहे. कारण की मम्मीकडे म्हणजे जमत नव्हतं तुळशी, म्हणजे आपलं दिवाळी पूजा डेट झाली ती त्यांच्याकडे माझ्या मोठ्या वडिलांची, त्यामुळे त्यांनी नंतर केली पूजा. तर माझी मम्मीने साधीसुधीच लक्ष्मीपूजा केलेली आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे आता घरी असं झाल्यानंतर मग थोडंसं म्हणजे साधीसुधीच पूजा केली मम्मीने. आणि तिला आम्ही खूप रिक्वेस्ट करत होतो की मम्मी साडी घाल, नवीन साडी घाल, तर तिची इच्छा नव्हती. पण तरीही रिक्वेस्ट करू मग मम्मीने नवीन साडी घातली. आणि इथे पप्पा बसलेले आहे, पप्पा पूजा करून घेत आहे. आणि तिकडे ना शेवटी कोपऱ्यामध्ये मम्मी जे अगरबत्ती लावत आहे ना, तिथे त्यांचा म्हणजे कुळदेवताचा देवारा आहे, तर तिथे मम्मी पूजा करून घेत आहे. कारण की कोणतीही पूजा करायच्या पहिले कुळदेवताची पूजा करावी. तर तिथे देवारात मम्मी अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे. आणि इथे आता आरती सुरू आहे. आणि इथे पण माझी मुलगी नानूचं मजाक करत होती. तर बघा मम्मीने साडी घातलेली आहे, ती ऐकतच नव्हती, तर आम्ही मग तिला साडी, कारण की मम्मीने दिवाळीसाठी साडी घेतलेली होती. तर अशी घटना झाल्यानंतर ना मग मम्मीची इच्छा नव्हती, तरी आम्ही तिला रिक्वेस्ट करून साडी घालायला लावली. आणि दिवाळीची पूजा झाल्यानंतर त्याच्यानंतर मग इथे मग काय म्हणते आपल्या तुळशी विवाह सुरू आहे. तर इथे सुद्धा मस्करी सुरू आहे, नानीला चिडवणं, नानू तुम्ही जुना शर्ट घातला, नानीने नवीन शर्ट घातला, असं सुरू होतं. तर हे बघा, हे मम्मीचं घर आहे माझ्या. लायटिंग वगैरे आम्ही ठेवलेली होती, कारण की लक्ष्मीपूजा करायची होती मम्मीच्या घरी, आणि कार्तिक महिना झाल्यानंतर मग आम्ही काढून घेणार होतो. तर अशी साधी सुधी मम्मीच्या घरी पण पूजा पार पडलेली आहे. आणि आजीबाईंनीसुद्धा आमच्या रिक्वेस्टवर नवीन लुगडा घातलेला आहे. आणि अशी साधीसुधीच माझी मम्मी नेहमी पूजा करते, पण करणं जरुरी आहे. देव आपलं खूप साज सिंगार नाही बघत, देव फक्त मनातले भाव बघतात. आणि मला पूजा वगैरे पूजा वगैरे करायला खूप आवडते, त्याला सजवणं खूप आवडते. पण एकच राहते, कधी कधी वेळेचा प्रॉब्लेम राहतो, वेळ नाही भेटत. जेव्हा इथे माझी मुलगी थट्टा मस्ती सुरू आहे इथेही. चला.